आपल्या सगळ्यांचा सन्मान जर या राज्यामध्ये या देशामध्ये जर कोणी केला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी केला। आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली, नुसती निर्मिती केली नाही तर 9%चं बजेट म्हणजे या राज्यामध्ये जेवढा मुख्यमंत्र्याला अधिकार आहे तेवढा आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्याला अधिकार देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं। आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आदिवासी तालुके आहेत, जिल्हे आहे, या प्रत्येक भागामध्ये आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम या आदिवासी विकास विभागाच्या वतीने झालं। आज आपण बघतोय, परंतु आपल्यावरती घाला घालण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे। केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, 9%ची तरतूद आपण जर बघितली तर आता हळूहळू त्याला सुद्धा कात्री लावण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे। आणि मग जर आपला अजूनही विकास झालेला नाहीये आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहे की आपल्याला अजूनही आपण प्रगतीच्या फार पाठीमागे आहोत आणि ही जर प्रगती खऱ्या अर्थानं आपल्याला साध्य करायची असेल तर आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करणं ही आपल्या प्रत्येक आदिवासी बांधवांची जबाबदारी आहे।